राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या, ज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामधून शेतकऱ्यांसाठी दोन अत्यंत मोठ्या आनंदाच्या बातम्या समोर आल्या असून ज्यामध्ये तुम्हाला प्रतीक्षा लागलेला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता नुकत्याच काही क्षणामध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रतीक्षा देखील आता संपली असून पुढील 2 दिवसांमध्ये पावसाळी अधिवेशन संपताच या दोनही आर्थिक लाभांचे वितरण एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणाहून करण्याचे राज्य सरकारने आता नियोजन केले आहे। आणि यानंतर अतिवृष्टी, नुकसान भरपाई, आजचा हवामान अंदाज यासोबतच रखडलेला पीक विमा यांसारख्या सर्व शेतकरी आणि शेती संबंधित बातम्या सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजचा हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा झटपट ठळक बातम्या। हॉटेल चालक आणि व्यवसायांना मिळाला मोठा दिलासा। व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता झाले आहे स्वस्त। दरामध्ये 183.50 रुपयांची मोठी कपात। 1 जुलैपासून नवीन दर आता लागू करण्यामध्ये येणार आहेत। राज्यामधील पीक विमा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। बोगस पीक विमा धारकांना राज्य सरकारचा मोठा दणका। आधार क्रमांक 5 वर्षासाठी काळ्या यादीमध्ये तर फसवणुकीचे गुन्हे देखील आता या शेतकऱ्यावर दाखल करण्यामध्ये येणार आहेत। ऑपरेशन टायगर पुढे देखील सुरूच राहणार। उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे। खासदार श्रीकांत शिंदे यांचा उबाटा गटाला इशारा। बीडच्या भूसंपादन घोटाळ्यामधील 73 कोटी रुपये वसूल करणार महसूल मंत्र्यांची विधानसभेमध्ये घोषणा। या घोषणेमुळे घोटाळेबाज पाटक अँड कंपनीमध्ये उडाली आहे मोठी खळबळ। पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना चिमटा। शेतकऱ्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा। शेती कामासाठी गाळ आणि मुरमावरील आता रॉयल्टी रद्द करण्यामध्ये आली आहे। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्यामध्ये येणार। राज्य सरकारच्या माध्यमातून याचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यामध्ये आला आहे। अधिकाऱ्यांकडून आता 15 दिवसांमध्ये परवानगी देणे बंधनकारक असल्याची देखील घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल केली आहे। पीक विमा योजना 2025 संदर्भातील एक अत्यंत मोठी बातमी। सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे सोडले वारेवर। बीड जिल्ह्याला मागच्या वर्षीच्या विम्याचा 1 रुपया देखील देण्यामध्ये आला नाही। सरकारच्या माध्यमातून आता नवीन पीक विमा भरून घेण्याचा पत्ता देखील नाही। आता अखेरकार कर्जमाफी योजनेचा मुहूर्त ठरला। 23,798 खात्यांचा तपशील अपलोड करण्यामध्ये आला। कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग। शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता आजपासून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यामध्ये येणार असल्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यामध्ये येत आहे। पेरणीच्या तोंडावर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। खरीप पीक विम्यापोटी 1,624 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वितरण। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप 2025 मधील हंगामामध्ये झालेल्या नुकसान भरपाईपोटी राज्यामधील 15 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1,624 कोटी रुपये आता आजपासून राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये आले आहेत। राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 3.0 ला सुरुवात। उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का। उपनेत्या शुभंगी पाटील आता शिंदे सेनेच्या वाटेवर। शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील शर्ती आणि अटींचा फेरविचार करावा। आमदार आशुतोष काळे यांची विधानसभेमध्ये मागणी। कर्जमाफी योजना 2026 मधील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय। कर्जमुक्ती योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना आता मिळणार आहे मोठा दिलासा। थकीत रकमेवर व्याजदर आकारू नये राज्य सरकारच्या माध्यमातून आदेश निर्गमित करण्यामध्ये आला आहे। लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्यामध्ये मोठा बट्टा घोळ। गरिबांच्या खात्यामध्ये शून्य। मग लाडकी बहीण योजना नेमकी कोणासाठी? रोजंदारी करणाऱ्या महिला बँकेच्या दारामध्ये हेलपाटे मारतायत। खऱ्या गरजू महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले नाहीत। लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद। महिलांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात तीव्र नाराजगी। विविध कारणामुळे महिलांना अपात्र ठरवण्यामध्ये आले असल्यामुळे राज्यामधील भरपूर साऱ्या महिलांचा आता आर्थिक लाभ राज्य सरकारने बंद केला आहे। या निर्णयाचा फेरविचार करण्यामध्ये यावा अशा प्रकारची मागणी आता राज्यामधील महिलांच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे। मराठवाड्यामधील अतिवृष्टी बाधित जलसंधारण कामाला आता मिळणार आहे मोठी गती। 8ही जिल्ह्यांना आता प्रत्येकी
50 लाख रुपयांचा निधी, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी 12 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील CDR तपासा. खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. घुले हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बजरंग बाप्पा यांची भूमिका, तपास यंत्रणा आणि शासनावर पूर्ण विश्वास असल्याची बाब खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. सिबिल स्कोअरवरून कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यामध्ये येणार का? आमदार कैलास पाटील यांचा सरकारला सवाल. तर पावसाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी आमदार कैलास पाटील यांनी सरकारला सवाल विचारताना सिबिल स्कोअरच्या माध्यमातून ज्या बँका कर्ज नाकारत आहेत अशा बँकांवर आता कारवाई करण्यामध्ये येणार का, अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आमचा त्यांना पाठिंबा, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य व्हायरल. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर 3 ची तयारी सुरू. उबाटा गटाचे 14 आमदार फोडण्याची शिंदे सेनेची रणनीती. राज्य सरकारने पुन्हा एकदा शब्द फिरवला. आता या चालू जुलै महिन्यामध्ये होणार आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी. मंत्री दत्तात्रेय भरणे यांची विधिमंडळामध्ये माहिती. 17 जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देखील वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल विधिमंडळामध्ये जाहीर केली. दुष्काळाच्या सावटामध्ये शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी नाशिक विभागाला 103 कोटी रुपये तर नाशिक जिल्ह्यासाठी 49 कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आले. बनावट कृषी मित्र भरतीच्या आड चक्क विनापरवाना जैव खतांची पाकिटे वाटप. 5 जिल्ह्यामध्ये खासगी कृषी विकास केंद्रांचा कारनामा, पाकिटे जप्त. तर गोंधळानंतर पोलिसांच्या माध्यमातून भांडाफोड. पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी सरकारमध्ये होणार आहे मोठे फेरबदल. राज्यामधील राजकीय घडामोडींचा विचार केल्यास शिवसेना ठाकरे पक्षामधून बंडखोरी करणाऱ्यांपैकी काही जणांच्या जोडीमध्ये आता मंत्रिपद पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये येते. आता लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापावी लागणार. शुभमंगल पण सावधान, बालविवाह रोखण्यासाठी राज्य शासनाने घेतलाय धोरणात्मक निर्णय. घुले कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही गप्प बसणार नाही. मुंडेंच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहणार. जुलै महिन्यामधील पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी सुरू केल्या पेरणीचा जुगार. पाचोड परिसरामध्ये पावसाच्या हजेरीनंतर खरीप पेरणीला वेग. कोल्हापूर जिल्ह्यामधील 29,409 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण. कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी. नेप्ती उपबाजारामध्ये कांद्याला प्रति क्विंटल 2,600 रुपयांचा भाव. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार. कर्ज खात्याची माहिती तपासणे आणि कर्ज खाते अपलोड करण्याचे काम आता पूर्ण झाले असून या चालू जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफी योजनेचा लाभ जमा करण्यामध्ये येईल. अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल विधानसभेमध्ये जाहीर केली. बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या विम्याचे 2,450 कोटी रुपये बुडाले. मागच्या वर्षी 31,000 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यामध्ये आले होते. शेतकऱ्यांना मिळाले फक्त 11,000 कोटी रुपये. बाकीचे 20,000 कोटी रुपये कोठे गेले? बीडमधून आमदार रोहित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल. बनावट इंजेक्शन आणि औषधांची विक्री करणाऱ्या रॅकेट विरोधामध्ये मकोका लावण्यामध्ये येणार. नरहरी झिरवळ यांची विधान परिषदेमध्ये ग्वाही. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना येड्यामध्ये काढले. पीक विम्यासाठी यावर्षी देखील पीक कापणी प्रयोगच ग्राह्य धरण्यामध्ये येणार. उंबरठा उत्पन्नाच्या अटीमुळे बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे मागच्या वर्षी शेकडो कोटी रुपये उडाले होते. यंदा देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्याच संकटामध्ये ढकलले असल्याची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर येत आहे. नांदेड जिल्हा बँकेच्या 11,166 कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे कर्जमाफी योजनेचा लाभ. 95 कोटी 92 लाख रुपयांसाठी तपशील पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे.
पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। पुढील 4 दिवसांमध्ये राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आता वर्तवण्यामध्ये येत आहे। नदीकाठसह डोंगराळ भागामधील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। कर्जमाफी योजनेसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट। कर्जमाफी योजनेसाठी आता ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक असणे राज्य सरकारच्या माध्यमातून बंधनकारक करण्यात आले। पात्र शेतकऱ्यांनी आपला ॲग्रीस्टॅक क्रमांक 7 तारखेपर्यंत बँकेकडे जमा करावा। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे राज्यामधील शेतकऱ्यांना आवाहन। पीक विमा नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोगाची योग्य सदोष पद्धत हटवा। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी। कृषी मंत्र्यांनी बोलवले आहे उच्चस्तरीय बैठक। या बैठकीमध्ये हा नियम हटवण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील आता यांनी काल केली आहे। खासगी जमिनीवरील सागवन आता अनुसूचित यादीमधून मुक्त, शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा। वन विभागाच्या परवानगीची अट देखील रद्द। वन क्षेत्रामधील नियमामध्ये मात्र कुठलाही बदल नाही। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये दोषींना कठोर शिक्षा हवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी। घटना लाखो हिंदूंच्या शर्यतीला धक्का देणारी असल्याचे मत। मंदिर व्यवस्थापनामधील त्रुटी दूर करण्याचे सरकारला साकडे। दुधामधील भेसळीला आता लागणार चाप, तुकाराम मुंडे यांचा मोर्चा दूध सम्राटांकडे। कडक नियमावली लागू, उल्लंघन केल्यास परवानगी रद्द करण्यामध्ये येणार असल्याची माहिती तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले। शाळा परिसरामध्ये एनर्जी ड्रिंकच्या विक्रीला मनाई। शाळांच्या परिसरामध्ये आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ तसेच कॅफीनयुक्त पेयांच्या विक्रीस आता बंदी घालण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी दिले आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येत्या मंगळवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार। सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक KYC करणे आता बंधनकारक। 33,352 शेतकऱ्यांचे फॉर्म ID आणखीन देखील तयार नसल्यामुळे या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा आर्थिक लाभ आता वितरित करण्यामध्ये येणार नाहीये। राज्यामध्ये पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप, ते 24 आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार। मंत्रिपदासाठी नाही तर केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला। खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील राजकीय भूकंपाचे संकेत। शरद पवार गटामध्ये 2 गट पडले। एक गट म्हणतो काँग्रेसमध्ये विलीन व्हा, तर दुसरा गट NDAच्या बाजूने जाण्यास तयार। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट। नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा दरामध्ये मोठी सुधारणा, 3,000 रुपयांचा टप्पा पार। 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे मोठा दिलासा। कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। कर्जमाफीची रक्कम 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार। कर्ज खात्यांची माहिती अपलोड करणे आणि माहिती तपासण्याचे काम पूर्ण झाले असून आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम आजपासून जमा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जाहीर केले आहे। राज्यामधील पोल्ट्री उद्योगाला मोठा दिलासा। वीज दरामध्ये सवलतीसह विविध अनुदानांची मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा। आमदार सुहास बाबर यांच्या पाठपुराव्याला यश। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा एल्गार। अटी आणि शर्ती रद्द करण्याची मागणी आंदोलकांना पोलिसांनी घेतली आहे ताब्यामध्ये। यंदा राज्यामध्ये दुष्काळ पडणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा। बीडच्या राष्ट्रवादीमधील गटबाजीचे विधानसभेमध्ये पडसाद। तौहीद खान हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंकडून सखोल चौकशीची मागणी। मात्र मुंडेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आमदार सोळंके यांनी घेतला आहे आक्षेप। म्हणाले त्यांना बोलण्याची परवानगी कशी मिळाली। सोळंकेवर मुस्लिम समाजाच्या माध्यमातून तीव्र संताप। दुबार पेरणीच्या तोंडावर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा। अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 334 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे आणि हा निधी पुढील अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल, अशा प्रकारचे आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी दिले आहे।
बुलढाणा जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10.99 कोटी रुपये मंजूर। तर मग यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अकोला, बुलढाणा, भंडारा या 3 जिल्ह्यासाठी एकूण 13,27,98,00,000 रुपयांचा निधी काल मंजूर केला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना 21,30,00,000 रुपयांच्या मदत निधीस आता राज्य सरकारने मंजुरी प्रदान केली आहे। राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा। त्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेमधून लुबाडलेल्या 165 कोटी रुपयांची वसुली करणार। तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या 12,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधतेवेळी जाहीर केली। खरीप पीक विमा योजना 2026 संदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। खरीपाच्या 14 पिकांना पीक विम्याचे कवच जाहीर। यंदा 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यास डेडलाईन। ॲग्रिस्टॅगचा फार्मर ID डिजिटल पीक सर्वेक्षण करणे आता शेतकऱ्यांना राहणार आहे अनिवार्य। सोबतच मृत शेतकऱ्यांच्या नावे किंवा बोगस सातबाऱ्याच्या आधारे पीक विमा काढल्यास कडक फौजदारी कारवाई करण्यात येईल। तसेच दोषी अर्जदारास पीक विमा योजना आणि नमो शेतकरी योजना यांसारख्या DBT योजनांमधून पुढील 5 वर्षांसाठी आता प्रलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारच्या कृषी विभागाने केली आहे। ॲग्रिस्टॅगने कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक होणार। अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत डिजिटल पडताळणीला सुरुवात। तर मग शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅगवर काय काय अद्ययावत ठेवावे लागणार आहे? आधार प्रमाणीकरण शेतकऱ्यांना पूर्ण करून ठेवावे लागेल। तसेच जमिनीचा आणि पीक पेऱ्याचा तपशील अचूक नोंदवावा लागेल। बँक खाते, मोबाईल क्रमांक दरवेळेस अद्ययावत करावं लागणार आहे। माहितीमधील त्रुटी त्यांना तातडीने दुरुस्ती करून आपली eKYC प्रक्रिया वारंवार अपडेट करावी लागणार आहे। उंबरठा उत्पन्नावरच मिळणार आहे यावर्षी देखील पीक विम्याची मदत। शेतकऱ्यांना हा पीक विमा काढताना ॲग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक बंधनकारक असणार आहे। 7/12, 8चा उतारा, लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंट असणारे बँक खाते आता शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यासाठी बंधनकारक असणार आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर। अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सोमवारपासून पुढील 2 दिवस सर्व शाळांना सुट्ट्या। जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय। दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 132 कोटी रुपये जमा। UDIDचे 1.80 लाख दिव्यांग लाभार्थ्यांना आणखी देखील प्रतीक्षा। एप्रिल आणि मे महिन्याचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात आला आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। सुधारित खरीप पीक विमा योजना जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत राज्य सरकारने मुदत जाहीर केली आहे। अल निनोमुळे यंदा कमी पावसाचे सावट असल्यामुळे पीक विमा योजनेमधील वगळलेले सर्व ट्रिगर आता लागू करण्याची मागणी होत असताना सरकारने शेवटी यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे केवळ उत्पादकतेवर आधारित म्हणजे हंगामामध्ये एकदाच पीक विमा भरपाई देणारी योजना आता राबवण्याचा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजनेमध्ये आता डिजिटल सर्वेक्षण करणे बंधनकारक असणार आहे। योजनेमधील 4 प्रमुख बदलासह शेतकऱ्यांनी योजनेमध्ये फसवणूक केल्यास त्यांना 5 वर्षे आता कोणताच लाभ वितरित करण्यात येणार नाहीये।